ओबीसी जात नाही, ओबीसी हा प्रवर्ग आहे. त्याच्यामध्ये जाती ॲड होऊ शकतात, त्यातनं जाती मायनस पण होऊ शकतात. ओबीसी जात नाही. विदर्भ पुरा मराठा झाला, कुणबी झाला, खानदेश पुरा झाला, पश्चिम महाराष्ट्र अर्ध्याच्या वर कुणबी आहे, कोकण कुणबी आहे, ठाणे तो पट्टा नाशिक पट्टा आहे. फक्त मराठवाड्याचा प्रश्न आहे, बरोबर. आणि मराठवाड्याकडे आपल्याकडे हैदराबाद गॅजेट आहे, शाहू महाराजांचं कोल्हापूर गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे. एवढे अडचण सरकारला आपल्या सोबत नसली पाहिजे ना. विषय हा आहे फक्त मराठा. आणि कसं आहे, मी ओबीसी नेत्यांना काही म्हणणार नाही, पण ओबीसी नेते समाजाला सांगत नाही आहे की बहुतांश 70% मराठा समाज ओबीसी झालेला आहे, प्रवर्ग झालेला आहे. 30%साठी एवढं तानातानी आणि एवढं वादविवाद का होत आहे मला हे कळत नाही. पहिली गोष्ट हे सांगत का नाही ते, की आपण तर सांगतोय, पण तिथून सांगण्यात ते उत्तर देत आहेत का, त्याच्यावरती भूमिका मांडतायत का, हे वाद कशासाठी लागलेत. नेत्यांनी मान्य केलं